वाढवतो 1 2 3 कसं उडलं बाप्पा जो प्रार्थना करा घरात जायचं आपल्याला क्रॉसविंग गुड 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 शाबाश किती शाबाश की केसावर हात गेला ना तुझे केसच कापतो आज डायरेक्ट ट्रिमर फिरवणार ओ स्मूथ ब्रेकिंग फक्त असं झालं स्मूथ यार अरे ब्रेकिंग. नमस्कार मंडळी, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांच्या वरती स्वागत करतोय. तर अर्थातच आपण गावी आलोय आणि नवीन ब्लॉगला सुरुवात झाली आहे आणि आज म्हणजे असं आहे की आपल्याला नवीन 2 ड्रायव्हर तयार करायचे आहेत. तर त्याच्यासाठी भूतोना भविष्य अशी गोष्ट घडलेली आहे, ती म्हणजे आमचे ओम कदम चक्क सकाळी लवकर उठलेले आहेत आणि त्याच्यासोबतच कधीही न घडणारी घटना म्हणजे आमचे तन्मय शेठ मोरे चक्क सकाळ सकाळ लवकर उठून गाडी चालवायला आलेले आहेत. बिकॉज ऑफ गाडी चालवण्याची एक्साइटमेंट आहे म्हणून एवढे पहाट त्यांनी आज बघितले आहे. नाहीतर तन्मय मोरेंची आमची पहाटे 10 वाजता होत असते. जायचं का गाडी चालवायला? जायचं? येस, नवीन ड्रायव्हर इकडे आहेत आणि हे जुने आहेत, त्याने एकदा चालवलेली आहे आपण गाडी, यांना चालवायला शिकवलेली एकदा. चला तर आज आपण गाडी चालूया. माहीत नाही यांना गाडी येणार आहे की नाही, पण आपण आपलं बेस्ट ट्राय करू. बिकॉज ह्यांना गाड्या शिकवायचीच आपल्याला, काही झालं तरी. चलो आता आपण जाऊया MIDC मध्ये. बाय बाय. कसा आहे जोश? ओम शेठ कसा आहे जोश? कसा आहे? हाय काय नक्की? ओमच्या हाय 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 उपस्थित आहे. झोपला हाय का ताजा हाय, कुठला हाय? तर ओम शेठचे आमचे पेपर चालू आहेत, त्याच्यामुळे ओम शेठ आता रात्रभर झोपलेच नाहीयेत, अभ्यास करत होते. आणि ओम आपली गाडी, ओम आपली गाडी, शिर्डी शिर्डी शिर्डी. 3 दिवसांनी परत भेटू आपण शिर्डी गाडीला. यायला कंडक्टर आणि ड्रायव्हर पण ओळखीचे झालेत, म्हणते हे रोज 4 दिवसांनी येते इकडे. तर आता आपण यांना थोडंसं बेसिक नॉलेज देऊया. ही गाडी आहे, ठीक आहे? इथनं सुरुवात करू आपण, ठीक आहे? ही गाडी आहे, ओके? ही 2 व्हीलर नाही, 4 व्हीलर आहे. हा इथे गिअर बॉक्स असतो, याच्यावरती दिले त्याप्रमाणे गिअर टाकायचे आपल्याला. फर्स्ट गिअर टाकताना हा आता न्यूट्रल आहे, बरोबर? फर्स्ट टाकताना लेफ्ट साईड अँड अप, लेफ्ट साईड अप गेला, बरोबर आहे? सेकंडला कसं आहे? खाली लेफ्ट साईड डाऊन आहे, बरोबर आहे? लेफ्ट साईडच न्यूट्रल अँड डाऊन. थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि रिव्हर्स ऑल सेम जसं याच्यामध्ये दिलं आहे, ठीक आहे? वरती साईडला करून मग साईडला करून ही न्यूट्रल झाली, देन समोर केलं थर्ड गेला, फोर्थ न्यूट्रल फोर्थ, ठीक आहे? गाडी आता न्यूट्रल आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे सगळं गिअर शिफ्ट करताना आपल्याला क्लच दाबायचे आहेत, ठीक आहे? इथे क्लच असतात, ओके? आता आपण ABC लक्षात ठेवायचं, ओके? ABC म्हणजे काय? एक्सेलरेशन, A फॉर ऍपल, B फॉर बॉल, ब्रेक आणि अरे ये कौन सी ABC शिकते आहे तू? क्लच. A फॉर ऍपल आपण तेच शिकलो की नाही? तुला कोणती वेगळी शिकव? A फॉर ऍपल, B फॉर बॉय, C फॉर कॅट. यस, सो राईट. तुम्ही आता बघ इथं ABC आहे, ठीक आहे? ABC म्हणजे काय ठेवायचं? राईटला A म्हणजे ॲक्सलरेशन, B फॉर ब्रेक आणि C फॉर काय? हा गेंड्या. ए लेफ्ट पाय फक्त क्लचसाठी उपयोगी येणार. कशासाठी? क्लच. हां, C इज इक्वल टू लेफ्ट लेग, ओके, ठीक आहे? आणि ब्रेक आणि ॲक्सलरेशनला राईट. राईट. जेव्हा तू ब्रेक दाबणार तेव्हा तुला ॲक्सलरेशनवरचा पाय काढायचा आहे, जेव्हा तू ॲक्सलरेशन दाबणार तेव्हा तुला ब्रेकवरचा पाय काढायचा आहे, ठीक आहे? बाकी ड्रिप बीप आपण नंतर शिकू, ओके? चलो. तर हे झालं बेसिक, बरोबर आहे? इथे हे सगळे AC वेंट वगैरे असतात, त्याची काही गरज नाही, आपण नंतर सगळ्या गोष्टी शिकू शकतो, ठीक आहे? तर आता दोघांना चालवायची. इथे आहे हिला पुश बटन गाडीला, काय गाडीनं स्टार्टर असतो म्हणजे चावी असते. कोणत्याही दाबताना तुला क्लच दाबायचं आहे आणि स्टार्ट करायची, ठीक आहे? गॉट इट. आता आपण मी स्टार्ट केली गाडी, बरोबर आहे? गाडी चालू झाली. आता मी गिअर टाकणार. कसा टाकणार? मी क्लच दाबलाय, कसा टाकणार सांगा रे? वरती पहिला. कसा आहे वरती आहे? कुठून आहे? हां, येस, सोडला. आता मला गाडी उठवायची आहे, ब्रेकवरचा पाय आहे, हळूहळू मी लूज करणार. ब्रेकवरचा हां केला, गाडी थोडीशी पुढे चालली, बघितलंस? आता ही सरळ कंडिशन आहे म्हणून ठीक आहे. समजा चढामध्ये किंवा उतारामध्ये असेल तर ब्रेक दाबणं तुला
कंपल्सरी. ठीक Clutch आणि brake दोन्ही आहे दाबलेले. येस. मग आता मी क्लच सोडतो हळूहळू. लेफ्ट साईडचा पाय आहे ना, क्लच हळूहळू सोडतोय, गाडी पुढे चालली पुढे. मी ऍक्सलरेशन देतच नाहीये. स्टेरिंग फिरवलेलं स्टेरिंग परत सरळ करायचं तर गाडी सरळ चालणार. समजे भाई लोक. आणि ब्रेक दाबायचा असेल तर आता गाडी उभी करायची आहे. क्लच दाबणार, ब्रेक दाबणार आणि गाडी उभी करणार. गाडी बंद पडली नाही, बंद पडली. हो काय करतोय, बंद पडली तुम्हाला बंद पडली, अरे इज्जत थांबली निघाल काय काय तू. आता हे देख, थांबली आणि बंद पडली फरक असतो रे. अरे बंद पडली आणि थांबली याच्यात फरक आहे की नाही. हा आता काय करायचं, गाडी न्यूट्रल करायची. गाडी न्यूट्रल. ठीक आहे, चला आता बाहेर जाऊ आपण, गाडी शिकू. तर आता आपण टॉस करणार आहे. बिकॉज असं नको वाटायला की बाबा मोरे आणि कदम यांच्यामध्ये दुश्मनी आहे. शिंदेनी मोरेंची साईड घेतली, शिंदेनी कदमांची साईड घेतली, असं वाटता कामा नाही. त्याच्यामुळे आपण आता टॉस करणार आहे. मोरे तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला आईस डिलाईट पाहिजे का पांढरं पाहिजे, काय पाहिजे. पांढरं तुला याला डिलाईट पाहिजे. चला बाबा उडवतो, 1 2 3. कसं उडालं फिरलं नाही, परत उडव चल. हा कॉईन नाही, चलो पांढरं त्याचं आहे, याचं डिलाईट आहे. हा फिरलं यास पांढरा. किसका पांढरा आहे. तन्मय मोरे अशा पद्धतीने जिंकलेले आहेत. चला घरी जाऊ. चला दरवाजा उघडा. आता गाडी तुम्ही चालवायची. चला गणपती. पहिली सीट बेल्ट लावायचं, पहिलं इम्पॉर्टंट गोष्ट. सीट बेल्ट कसा लावायचा, हे इथं पकडायचं, सिंगल इकडे खेचायचं. खेचलं. गणपती बाप्पा मोरया. तन्मय शेटनी गाडी चालवली आहे. यस म्या बाप्पाजवळ प्रार्थना करा, घरात जायचं आपल्याला. क्रॉस फिंगर्स ब्रो, क्रॉस फिंगर्स. आता गाडी कुठं झाली, तिरकी इकडे जायचं रे, इकडे आपल्याला. हा आपल्याला सरळ जायचं बघ, सरळ. एवढं स्मूथ काय मग स्मूथच आहे भाई, आपल्याला का ट्रक चालवायचं आहे का. फर्स्ट टाइम चालू. येस व्हेरी गुड. परफेक्ट. काय एखाद्याला बोनेटवर घेऊ नकोस, नाही तर गाडी चालवायचं सगळं बंद होईल. टास्क आहे. आता हॉर्न दे, मध्ये हॉर्न असतो. हा ना दिला. थोडीशी साईडला घे गाडी. आता मागे कोण आहे का बघ आरशात आपल्या. नाही ना, घे साईडला चल, घे साईडला घे. व्हेरी गुड. कर परत सरळ कर, सरळ. हा चल घे. हा कुत्र्यानं बन, तर कुत्री मागं लावशील. हॉर्न दे. हा सरळ कर आता हँडल. हा सोडून दे हँडल. झालं सरळ. हा परत फिरव दे सोडून हँडल. झालं सरळ. गुड. शाबाशकी दे. शाबाशकी. व्हेरी गुड. अशा पद्धतीने पहिल्याच राऊंड मध्ये तन्मय शेटनी अक्षरशः अप्रतिम अशी गाडी चालवली आहे. म्हणून आपण याला जेनझी बोलू शकतो, कारण जेनझी लोक आजकाल काही करू शकतात. पहिल्याच डावामध्ये येते. आमच्या ओमला फक्त मी गाडी सांगितलेली चालवायला, ओमने डायरेक्ट समुद्रात गाडी पळवलेला. राईट काका येतील ना बोनेटवर. हॉर्न मारलास बघा, ते बोनेटवर यायचं थांबणार आहे. पण त्याचा थोडा अंदाज नाही लगेच. ते ठीक आहे ना, आपल्याला आधी स्टेअरिंग आणि फक्त ऍक्सलरेशन, ब्रेक, क्लच ह्या तिघांचा अंदाज येऊ दे, नंतर आपण त्याचा अंदाज घेऊ. ओके गाईस. बाजूलाच झाली पण मी थोडासा. येस. हा आता क्लच दाब. स्मूथ ब्रेकिंग झाली पाहिजे, स्मूथ, एकदम स्मूथ. थांबव गाडी, थांबव. असं व्हेरी गुड. अशा पद्धतीने तन्मय मोरेंनी गाडी शिकलेली आहेत. आता काय करणार तू, गाडी आपल्याला पार्क करायची, बरोबर आहे, म्हणजे उभी करायची. गाडी न्यूट्रल कर, क्लच दाबून. न्यूट्रल झाली. आता इथे हँडब्रेक आहे, हँडब्रेक ओढ मागे. असंच आवाज आला पाहिजे. आला आवाज, बस थांबली गाडी. स्टार्टर बंद कर, स्टार्टर दाब, परत गाडी बंद होईल. क्लच सोडू. हाँ क्लच छोड़ा था, स्टार्टर दाब. ओके चलो, सीट बेल्ट निकालो और नए ड्राइवर को बैठने दो. ये जेनजी पार्ट 2 है अभी. मजा आ गया. मजा आ गया बेडू. सीट बेल्ट लावा. कम ऑन, यू कैन डू दिस. सोड खाली, सोडला. आता फर्स्ट स्टार्ट. गाडी. हाँ वेरी गुड. वेरी गुड. हॉर्न. चलो हॉर्न कौन देना.
उसको क्या पता है क्या, ये सूरज शिंदे पीछे ओम कदम गाड़ी चल रहा है, इन दोनों का रस्ता आहे, असा आहे काय, नावावर गेले आपण रस्ता. त्याला माहिती आहे म्हणतोयस तू. हा मग तनू तुला तू पुढं बघ, तुझं काय आहे रे. तनू म्हटलं ओम आमचा असं, अरे इकडं गाडी कोण चालवणार. तनू अरे काय आहे, ऑन द्या आता समोरून कोणतरी येईल. सकाळ आलेली आहे. ओम्या दोन्ही हात पुढं. हा नंतर एकदा तू प्रो झालास की हात सोडून चालव गाडी. पहिल्याच दिवशी अशी चालवली, काका देतील काय परत मला गाडी. हा काका माफी असावी, तुम्ही व्हिडिओ बघणार नाही. हा मग याला माहितच नाही काका व्हिडिओ बघणार आहेत. पद्धतशीर हात बीत ठेवून चालवते, म्हणजे काका म्हटलेच पाहिजेत गाडी बंद ओमची. चल सर ओम, सॉरी तनू काय वाटतंय, कोण गाडी शिकेल. ऑफकोर्स ओमने चालवली आहे ना आधी. तेव्हा बीचवर चालवले रे, कोणीच नव्हतं. येस. मुद्दाम त्याला दिलेली, काहीच नव्हतं तिथे. आता तरी सुखरूप चालवत आहे. आता तरी सुखरूप चालवतोय. व्हिडिओ आली नाही तर तुम्हाला कळून. ब्रो इझी गाणं तर लाव ना रोम. गाणं नाही लावले मुद्दाम मी. यो गाणी म्हणल तिकडं डॉल्बी आले आवाज बोलव तुझ्या डीजेला, आणि इकडे डीजे माझा व्हायचा. याला डॉल्बी शिवाय गाणंच येत नाही. लेफ्टला घेऊन टर्न. आता लेफ्टला ठेव गाडी, बरोबर ना. काही चुकत असेल तर माफी असावी. तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की गाडी अजून कोणत्या प्रकारे चांगली चालवली जाते. मी सुद्धा असंच शिकलोय. मला गाडी चालवताना कशी शिकलो माहितीये का, मी गाडी चालवताना गाडी चालवायला कशी शिकलो तुम्हाला सांगतो. आमचे रवी काका आहेत, आपले ते रवी काका सर आहेत ना खालचे, पप्पांचे मित्र, ते त्यांची टमटम होती का आयरिस. काका आले, गिअर माहिती कसे टाकायचे, मी म्हटलं हो. हा गाडी चालू करायची कशी माहितीये, म्हटलं हो. बस बाजूला बसले, मला दिली स्टेरिंग, काका बसले इकडं. काका डायरेक्ट व्हॉट्सअप खोलून बघत बसले, म्हणतात चालवतो तुझ्या रानाची टांग तुझ्या तुझं केसावर हात गेला ना, तुझे केसच कापतो आज. डायरेक्ट ट्रिमर फिरवणार. भाई एक साईड गेली असते ना आता येड्या. गाडी तुला माहिती कसं गिअर टाकायचे, म्हटलं माहिती आहे. क्लच त्याने असं सांगितले, हा क्लच, हा ब्रेक आणि ऍक्सलरेशन. म्हटलं ठीक आहे, ओके झालं सगळं. बसले बाजूला, डायरेक्ट मोबाईल कडून बसले काका आमचे. फुल कॉन्फिडन्स दिलेली ना मला. म्हटलं चालव बिंदस तू हाय. इथं 4 राऊंड मारली एमआयडीसीत. नंतर म्हटलं काका थांबवा, 4 राऊंड मारलेच ना, आता घरी जायचं. डायरेक्ट हायवेन घरी गेलेलो आम्ही गाडी घेऊन. काका नेक्स्ट लेवल आहेत रवी काका. रवी काका बघा हाय लक्षात आम्हाला. काकानी गाडी शिकवली आपल्याला. दादाला पण गाडी मी शिकवली बरं का. आई आमची बोलते दादा किती स्मूथ गाडी चालवतो, पण शिकवणारा मी होतो ना. शिकवणाऱ्याची कदरच नाही काय रे. दादा आमचा स्मूथ चालवतो, आता काय करायचं. मी जेनझी आहे थोडासा, दादा आमचा एकदम प्रॉपर जेंटलमॅन आहे. मागे गाडी येते, गाडी लेफ्टला ठेव, हळूहळू पुढं बघ. चल व्हेरी गुड. चलो घे ऑन दिला. कोण आहे का बघ, हळूहळू हळूहळू काढ हळूहळू काढ. व्हेरी गुड. जम्या क्या हो इसको जम्या. आता बघ स्मूथ ब्रेकिंग. दाब स्मूथ ब्रेकिंग बघू दे. ओ स्मूथ ब्रेकिंग फक्त असं झालं. चलो का चलो चला. आता क्लच पूर्ण दाबून ठेवलाय. गाडी चालू होती, तू बंद केलीस. अरे आता काय दरवेळेला काय गाडी बंदच असणार आहे काय, गाडी कधी चालू नसणार आहे काय. हळूच जाऊन बटन दाबलं, मी क्लच पूर्ण दाबलेला. तनो मी क्लच दाबला होता. अरे मग गाडी चालूच होती. चलो ठीक आहे, इट्स ओके. दाब क्लच आता. करू काय पाहिजे रोडवर येऊन जायला हळूहळू. गेट येणार ना, पण डायरेक्ट रोडवर दिला तर रोडवर किती गाड्या असतात. तुम्हाला कळलं ना, तू चुकून ब्रेकच्या ऐवजी ऍक्सिलरेशन वर दिला, त्याचं पण नुकसान, आपलं पण नुकसान. गाडीच्या नुकसानाचं काय नसतं रे, गाडीचं काय करता येईल. एखाद्याच्या जीवाला काय झालं चुकून खर्चटलं तरी किती ते आपल्यामुळे समोरच्याला कधी लागतं का म्हणे. काकी एक साइड काकी हा काकी हा इकडे व्हेरी गुड. काय चालवली आहे. आहा क्या बात है. मजा आ गया. भिडो मजा आ गया भिडो. काय गाडी चालवली मम्मी आमच्या. आहा ओहो काय म्हणा. आता अतिशय सुंदर प्रकारे अशी ओमनी आमच्या गाडी चालवली आहे. दुसरा राऊंड एकदम छान त्यांनी चालवलाय.
तर आता आपण बोलू शकतो. तन्मय कसं वाटलं गाडी चालून? छान वाटलं ना? Yes. ओम कसं वाटलं गाडी चालून? मस्त ना? जरा आवाज येऊ दे तोंडातून. छान. छान. तर आता आपण बोलू शकतो सपना मावशीला. सपना मावशी, काकांना कंटाळा आला असेल तर सांग, आम्ही दोघं गाडी चालवायला येतो. 3 ड्रायव्हर अवेलेबल. येस. नाही मी नाही, मी पुण्यात हा, मग असणार. दोन तुम्ही आहे. दोघं. हा, हे नवीन 2 ड्रायव्हर आहेत ना, ते अवेलेबल आहे. सध्या तर एकाची परीक्षा चालू आहे. स्मूथ ब्रेकिंग ना, स्मूथ. हा, ब्रेकिंग स्मूथ पाहिजे, थोडी स्मूथ. तनु यार. अरे ब्रेकिंग सिस्टम. तन्मय, स्मूथ ब्रेकिंग ना? अरे ते थोडंसं असं झालं. धमाकेदार ब्रेकिंग केली. चल, गाडी उभी आहे, हँड ब्रेक मार. चलो, तर अशा पद्धतीने आपण आता ना गाडी शिकवलेली आहे आणि आता आपण जायचं आहे टुवर्ड्स होम. चलो, जायचं का रे? चला चला. चला चला, तर भेटू मित्रांनो परत पुढच्या व्लॉग मध्ये. अशाच गमतीशीर आपण गप्पा मारू आणि गमतीशीर मध्ये आहे ना गाडी शिकूया. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही सुद्धा काळजी घ्या, सीट बेल्ट लावा, गाडी शिकत असताना सगळ्या नियमांचं पालन करा. शक्यतो गाडी पहिल्या आणि दुसऱ्या गिअरवरच गाडी शिकताना चालवा. त्याच्यानंतरच जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, तुमच्याकडे लायसन्स येईल, तेव्हा 3ऱ्या-4थ्या गिअरपर्यंत तुम्ही ट्राय करू शकता. समजा तुम्ही घरी शिकत असाल तर. ड्रायव्हिंग क्लास लावला तर काय तुम्ही त्यांच्यानुसार चालू शकता. चलो, तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गाडी सावकाश चालवा. बाय बाय. बाय बाय.